आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। लोकसभेत विरोधकांकडून प्रचंड गदारोळ। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत बुधवारी 3 महत्त्वाची विधेयके सादर केली। ही विधेयके सादर होताच विरोधकांनी सभागृहात प्रचंड घोषणाबाजी आणि गोंधळ सुरू केला। या गोंधळातच अवघ्या काही मिनिटात ही तिन्ही विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला। भारतीय संविधानात 130वी दुरुस्ती सुचवणारे विधेयक, केंद्रशासित प्रदेशांचे सरकार विधेयक आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक ही 3 विधेयके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सादर केली। ही विधेयके सादर होताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणला।
सरकारने विधेयक आणून सुचवलेल्या 130व्या दुरुस्तीनुसार गंभीर गुन्ह्यासाठीच्या आरोपात 30 दिवस तुरुंगवास राहिल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे. या विधेयकाला विरोधकांनी तीव्र विरोध केला. काही विरोधी खासदार अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत आले, त्यांनी घोषणाबाजी केली, तसेच विधेयकाची सरकारी प्रतही फाडली. राज आणि उद्धव यांच्या युतीला बेस्टमध्ये अपशकुन. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत ही युती सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेआधी ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का मानला जात आहे. बेस्ट निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. तसेच 2 शून्यांची बेरीज 0 झाली असल्याचा प्रहारही केला आहे. या निवडणुकीत प्रसाद लाड यांच्या श्रमिक पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले, तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना दारुण पराभव सहन करावा लागला आहे. या निवडणुकीत एकूण 21 जागांसाठी मतदान झाले होते, ज्यापैकी एकाही जागेवर ठाकरे बंधूंच्या पॅनलला विजय मिळवता आलेला नाही. मुसळधार पावसाचा बेळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट. गोकाक तालुक्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे 220 घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गोकाक येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोळसूर पूल आणि पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या तात्पुरता निवारा केंद्राची पाहणी देखील करून नागरिकांशी संवाद साधला. बेळगाव जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाहाकार माजवलेला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाचे थैमान सुरू आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन देखील दिले. पाऊस थांबण्यासाठी आता सिद्धिविनायकाला साकडे. गेल्या काही दिवसांपासून बेळगाव शहर आणि तालुका विभागात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पावसाचे थैमान सुरू असल्यामुळे जनसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. ऐन सणासुदीचे दिवस असून देखील बाजारपेठ ओस पडली असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाच्या वर्षावामुळे शहर आणि तालुक्याच्या अनेक भागात सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिल्याचे दृश्य दिसत आहे. शहरातील सकल भागांमध्ये पाण्याची तळी निर्माण झाली आहेत. येळ्ळूर मार्गावरील श्री सिद्धिविनायक मंदिरात गेल्या वर्षी देखील पाणी शिरले होते. आता यावर्षी देखील पुन्हा पाणी शिरले आहे. त्यामुळे भक्तांना सिद्धिविनायकाचा धावा करण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवात विविध उपक्रम करण्यासाठी आता पावसाचा प्रकोप थांबवावा अशी प्रार्थना गणेश भक्त करीत आहेत. बळ्ळारी नाला पूर मोठ्या प्रमाणात आल्याने पहिली पेरणी वाया गेली होती. दुसरी भात लावणी देखील आता वाया गेल्याने परिसरातील शेतकरी दुखी कष्टी होऊन चिंतातूर झाला आहे. पोत्यामध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक. बेळगावमधील वाढत्या चाकू आणि बसकाबसकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी स्थापण्यात आलेल्या पोलिसांच्या अँटी स्टॅबिंग पथकापैकी एका पथकाने मंगळवारी सुभाषनगर येथे एका इसमाला अटक केली. तसेच त्याच्याकडील पोत्यामध्ये असलेली तलवार जप्त केली. पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव जुबेर अब्दुल वहाब शेख, वय 36, राहणार आझादनगर असे आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुबेर हा मंगळवारी सुभाषनगर येथील मराठा मंडळ कॉलेज शेजारी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून संशयास्पदरित्या फिरत होता. त्यावेळी मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवणनवर व त्याच्या सहकार्यांनी त्यांना अडवून चौकशी केली. तसेच त्याला अटक करून त्याच्याकडील तलवार जप्त करण्यात आली. येळ्ळूर खटल्याचा अंतिम निकाल 11 सप्टेंबर रोजी होणार. येळ्ळूर लाठी हल्ला खटल्याचा अंतिम निकाल गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी घोषित होणार आहे. येळ्ळूर लाठी हल्ला खटल्यात एकूण 42 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यापैकी 7 जणांना वगळण्यात आले असून 3घांचा मृत्यू झाला आहे. यामुळे 32 जणांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला मंगळवारी सर्वजण उपस्थित होते. न्यायालयात सर्वांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर आता या खटल्याची अंतिम सुनावणी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे असे सांगण्यात आले. या खटल्यामध्ये मराठी भाषिकांतर्फे ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट श्याम पाटील, ॲडव्होकेट हेमराज बेंचण्णवर हे काम पाहत आहेत. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.